हे बघा मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याची जोरदार तयारी चालू आहे, कारण उद्या सर्व सिक्रेट खुलणार आहेत. कारण खूप सस्पेन्स आहे यावर्षी काय असणार आहे, मूर्ती वगैरे डेकोरेशन खूप जोरदार चालू आहे. तयारी बघू शकता तुम्ही, या मंडपची खूप जोरदार आहे आणि सेटअप केवढा आहे बघा, लाईट वगैरे या साईडने बघू शकता. खूप मोठा सेटअप आहे, केवढा मोठा मंडप बनवला जातो बघा. या साईडला स्क्रीन वगैरे लावली जाते, त्यानंतर वरती घेतला जाणार. या साईडला स्टेज बघा केवढा मोठा आहे. पाटपूजन सोहळ्याची चर्चा फक्त मुंबई नाही तर मुंबई बाहेरही आहे, कारण खूप सुंदर असा गणपती असतो. या साईडला बघा लालबागच्या राजाची ट्रॉली आतमध्ये आणि चारी साईडला पॅक केला आणि गॅलरीचं काम चालू झालंय. त्यानंतर मेन गेट बघा, आपण काल आलेलं त्यावेळी बघू शकता तुम्ही, थोडंच काम चालू होतं पण आता वेल्डिंगचं वगैरे काम चालू झालंय. त्यानंतर बघा असं आहे बघा, यंदाचा स्लोगन असणार आहे, यंदाची वारी परेलच्या द्वारी. आणि यावेळी बनणार आहे पंढरपूर. जर तुम्हाला पंढरपूर अनुभवायचा आहे तर तुम्हाला परेलच्या राजाच्या जो मंडप असतो तिथे यावंच लागणार. यावर्षी खूप संकुल मेळावे आतमध्ये आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. परेल वर्कशॉपला आलोय बघा, इथे दादा बघू शकता, ते काला चौकीचे युवा अध्यक्ष आहेत, ते श्रीनाथ दादा आहेत. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड क्रॉलिंग वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परेल वर्कशॉपला आलोय आणि त्यानंतर जाणार मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा, त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. कारण उद्या असणार आहे मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा. आपण जाणून बुजून संध्याकाळी आलोय, कारण त्याची काय डेव्हलपमेंट आहे ते तुम्हाला सांगणार आहे. डेकोरेशन वगैरे आपल्याला क्लिअर दिसेल. चला आता पहिले आपण परेल वर्कशॉपला जाऊया. हे बघा, आपण आलोय परेल वर्कशॉपला. टेम्पो लागला इथे. इथे बघू शकता श्रीनाथ दादा, जे काला चौकीचे अध्यक्ष आहेत, युवा अध्यक्ष ते आहेत बघा, ते भेटले आपल्याला. आता आत मैदानात हा बांबूचा टेम्पो आहे. परेल वर्कशॉपची तुम्हाला अपडेट देणार आहे बघा. बांबू वगैरे काढले जात आहेत. इथे तुम्हाला कॅमेरा जास्त वरती घेऊन जाऊ शकत नाही, कारण शूट बंद केलं. इथे बघा सिद्धेचा दिगोळे आहे. आर्ट्स मधल्या तुम्हाला मूर्ती दाखवतो. ही सुंदर मूर्ती बघू शकता आणि बाकीच्या मूर्त्या प्लॅस्टिक मध्ये आहेत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 3 ते 4 व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट ईश्वरी आर्ट आपण कव्हर केलाय, त्यामुळे तुम्हाला थोड्याफार मूर्त्या दाखवतो. ते बघा डायमंडचं वगैरे काम चालू आहे. खूप सुंदर असं डायमंडचं वर्क इथे चालू आहे ईश्वरी आर्ट्समध्ये. तर तुम्हाला याच्या आर्टच्या व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या अपडेटच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. पूर्ण ब्लॉग आहेत तेही तुम्हाला समजतील. जास्त आपण दाखवणार नाही. आणि ते 2 तारखेला सिद्धिदादा दिगोले यांच्या वर्कशॉपमधून 3 ते 4 मूर्त्या निघणार आहेत. त्यामुळे मोबाईल तिथे बंद केलेत, मूर्त्या रिव्हील नको व्हायला म्हणून. तुम्हाला वरती शॉट दाखवतो बघा. इथे निलेश विजाटे वर्कशॉपने मूर्त्या बघू शकता, कलर काम बाकी आहे. आता आपण जाणार आहोत घनसंकुलमध्ये. परेल वर्कशॉपचे अपडेट दिले. 7 दिवस तिथे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही, कारण तिथे आगमन सोहळा वगैरे असणार आहे 2 तारखेला. त्यामुळे तिथे व्हिडिओ वगैरे आता बंद केले. त्यामुळे जेवढी अपडेट होती ते तुम्हाला सांगितलं मी. 5 ते 6 दिवस कोणतेच व्हिडिओ येणार नाही तुम्हाला. आता आपण जाणार आहोत अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपला. खूप दिवसांनी चाललंय, बघूया तिथली अपडेट देतो. अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपच्या बाहेर आपण आलोय. तिथे बघा त्या 2 ट्रॉल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवणार नाही. प्रभावल वगैरे आहेत आणि आतमध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या असणार आहेत, पण त्या तुम्हाला मी दाखवू शकत नाही. अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमधून यावर्षी खूप साऱ्या मूर्त्या निघणार, त्यात बॅलेन्सिंग मूर्त्या वगैरे पण असणार. त्या साईडला बघू शकता मुंबईचा स्वामी आणि परेलचा विघ्नहर्ता यांची ट्रॉली आहे तिथे. खूप दिवसांनी आपण आलेलो अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमध्ये. खूप सुंदर अशा मूर्त्या बांधणार तिथे, बॅलेन्सिंग मूर्त्या वगैरे आपल्याला आज पाहायला मिळाली. तिथे मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. पण या वर्कशॉपमधून ज्या मूर्त्या निघणार आहेत त्या खूप भारी असणार आहेत. चला आता कन्फर्म जाऊया. खूपच्या बाहेर आलो. इथे अधिकृत टी शर्ट आहे, काला चौकी विभाग. बघू शकता सुंदर अशी टी शर्ट आहे महागणपतीची, ती तुम्ही बुक करू शकता 350 रुपये. संकुल जाऊया आतमध्ये. आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो. मध्ये आत आले आले तुम्हाला अमर आर्ट्स मध्ये या सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या दिसतील. या साईडला बघा श्री गणेश चित्रशाला यांच्या डिस्प्लेला छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि मोठ्या मूर्त्या आहेत. साईडला बघा सार्थक आर्ट्स, याचे पण आपण डिस्प्लेचे मूर्ती दाखवणार. आतमधल्या मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. या डिस्प्लेच्या मूर्ती बघू शकता. सुंदर अशी बघा तेजुकाय रूपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा केवढा मोठा मोदक आहे बघा. अशा सुंदर अशा डिस्प्लेच्या मूर्त्या तुम्हाला दाखवते बघा. फेटेवाले गणपती आहेत. पाठीमागे बघू शकता तुम्ही दगडूशेठ हलवाई त्या रूपी मूर्ती पण आहे. बघा युनिक असे फेटेवाले गणपती आहेत. तुम्हाला पाहिजे असतील ते नक्की या. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि मोठे गणपती बघा खालच्या साईडला डिस्प्लेला आहेत, ते पण युनिक असे गणपती आहेत बघा. सुंदर असे गणपती आहेत. आणि याच्या वर्कशॉपमधले आतले गणपती पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की पहा. त्या साईडला अन्वी आर्ट्स आहेत, त्याच्या पण सुंदर अशा मूर्त्या आहेत. फेटेवाले गणपती तुम्हाला इथे जास्त पाहता येतील. आपल्या चॅनलवरती ब्लॉग आहे, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला अन्वी आर्टचे डिटेल भेटतील व्हिडिओ, तोही जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. बाहेर बघा डिस्प्ले अशा सुंदर अशा डायमंड आणि जे युनिक असे फेटे आहेत, या आर्टची स्पेशालिटी आहे. तर याचे सुंदर अशा मूर्त्या तुम्ही पाहू शकता. डिस्प्लेलाच बघा किती सुंदर मूर्त्या आहेत. बघा मोठ्या गणपती आहे सुंदर असे. या साईडला मूर्ती बघू शकता हत्तीवरती कशी आहे. सुंदर असे डायमंड वगैरे लावण्यात आले. त्यानंतर बघा कृष्णरूपी मूर्ती आहे. बघा श्रेय आर्ट तुम्हाला फक्त डिस्प्लेच्या मूर्त्या याच्यासाठी दाखवते की ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. त्याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. सुंदर मूर्त्या फक्त आणि आर्ट तुम्हाला डिटेलमध्ये दाखवल्या याच्यासाठी, कारण त्याचा व्हिडिओ नव्हता आपल्या चॅनलवरती. तुम्हाला याच्या पूर्ण मूर्त्या पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ते जाऊन नक्की पहा.
वेल्ले ब्रदर्स यांच्या युनिक अशा मूर्त्या तुम्हाला आज दाखवणार आहे बघा. छोट्या मूर्त्या पण खूप युनिक अशा थीम असणार आहे बघा. ही शेषनागावरती मूर्त्या बघू शकताय बघा. शेषनागावरती सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघा एक मोठी मूर्ती दाखवतो तुम्हाला, खूप सुंदर अशी आहे बघा. ही मूर्ती बघू शकता, बॅलेन्सिंग मूर्ती टाईप आहे बघा. शेषनागावरती मूर्ती, सुंदर मूर्ती बघा. हे वेल्ले ब्रदर्स मध्ये तुम्हाला अशा युनिक युनिक अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहे. बघू शकता या साईडला लालबागच्या राजाची सुंदर मूर्ती आहे. ही बघा मूर्ती एक, अजून एक चित्रशाला यांच्या तुम्हाला डिस्प्लेला सुंदर मूर्त्या दाखवतो. हे बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. फेस बघू शकता कशी युनिक अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे या 3 मूर्त्या आहेत. त्याच्या साईडला बघा अजून एक युनिक अशी मूर्ती बघा. सिम्पल पण फेटा वगैरे घातल्यानंतर बघा कशी मूर्ती वाटते. या 3 मूर्त्या झाल्या आणि या खाली बघा 3 मूर्त्या, अशा टोटल 9 मूर्त्या डिस्प्लेला सुंदर अशा आहेत. याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती टाकलाय, तोही जाऊन नक्की पहा. प्रारंभ कला मंदिर यांच्या 3 डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला बघा. सुंदर अशी बघा मुंबईचा राजा. त्यानंतर ही मूर्ती बघा कशी युनिक अशी आहे मूर्ती बघा. पिल्ले वगैरे त्यांचा बघा गणपती बाप्पा. एक सुंदर मूर्ती आहे. खाली बघू शकता अजून 3 सुंदर अशा मूर्त्या. राजन झाडसर यांची प्रसिद्ध अशी मूर्ती असणारी बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. याचा कलरचं काम बाकी आहे फक्त बघा. ही मूर्ती बघू शकता, जो तेजू काय आहे तसेच बघा कान वगैरे. आता मला फक्त फेस दाखवते, बाकी काय दाखवणार नाही मी. मूर्ती आहे प्रसिद्ध मूर्तीकार राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये. कलरचं काम बाकी आहे. शकता सुंदर अशी मूर्ती पेशवा आर्टची बघू शकता. ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे इथे. त्या साईडला पण बघू शकता पेशवा आर्टची जी सुंदर मूर्ती आहे बघा. या सर्व मूर्त्या तुम्हाला दाखवतोय मी. त्या कागदी मूर्ती आहेत बघा, की सुंदर अशी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे यांचा. राजेंद्र मयेकर यांचा वर्कशॉप जो आहे विले पार्लेल, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. यावर्षी या कारखान्यावर नक्की लक्ष ठेवा, कारण खूप सुंदर अशा मूर्त्या या कारखान्यातून बाहेर पडणार आहेत. साईडला बघू शकता कलासागर आर्ट, प्रसिद्ध मूर्तीकार निखिल खातू यांचा जो वर्कशॉप आहे. त्यानंतर बघा प्रारंभ कला मंदिर तुम्हाला दाखवलं. ही सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. शिवाय आर्टची सर्वात मोठी मूर्ती. त्या साईडला बघा दुसरी मूर्ती त्यांची रेडी होते. या साईडला हात बघू शकता तुम्ही. त्या साईडला पेशवा आर्ट्स आहे, त्यातल्या थोड्या मूर्त्या दाखवल्या तुम्हाला. राजन झाड यांची एक मूर्ती दाखवली. तर हीच होती अपडेट. तर हेच होती गणसंकुल वर्कशॉपची अपडेट. आता आपण परेलचा राजाचा मंडप त्याची अपडेट तुम्हाला देणार आहे. गणसंकुलमध्ये पण खूप साऱ्या मूर्त्या रेडी होतात, कलर काम वगैरे बाकी आहे, त्यामुळे तिथे पण आता बंद करण्यात आले आहे. तरी पण आपण गणपती मूर्त्या तुम्हाला दाखवले. चला आता आपण जाऊया परेलचा राजाचा मंडपचं डेकोरेशन तुम्हाला दाखवतो. पण नरे पार्कात आलोय, जिथे परेलचा राजा बसतो. इथे बघा कार्यक्रम झाला, तो स्टेज तुम्हाला सकाळी मी व्हिडिओ टाकला त्यामुळे बोललो काढलाय स्टेज. त्या साईडला बघा मंडपची पुन्हा जोरदार तयारी चालू झाली. जो डेकोरेशन होता पाद्यपूजनाला तो सर्व काढण्यात आला. आणि त्या साईडला बघा आता बांबू वगैरे नवीन आलेत. तिथे बघू शकता इकडचा हा सेटअप काढून त्या साईडला आता सेटअप नवीन बनणार आहे परेलचा राजाचा बघा. बघू शकता आता या साईडला तुम्ही काम बघितलं, त्या साईडला काम जोरदार चालू झालंय. आता आपण जाणार गणेश गल्लीत, कारण उद्या असणार आहे पाद्यपूजन सोहळा. बघा यंदाचा स्लोगन असणार आहे, यंदाची वारी परेलच्या द्वारी. आणि यावेळी बनणार आहे पंढरपूर. जर तुम्हाला पंढरपूर अनुभवायचा आहे तर तुम्हाला परेलच्या राजाच्या जो मंडप असतो तिथे यावंच लागणार. यावर्षी खूप युनिक अशी थीम असणार आहे. बघू शकता इथे आता सुरुवात झाली. इथे पंढरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षी अयोध्या पाहिली तुम्ही, यावर्षी असणार आहे पंढरी. हीच होती परेलच्या राजाची अपडेट. आता आपण जाणार आहोत गणेश गल्लीत, कारण मुंबईचा राजाच्या उद्या पाद्यपूजन सोहळा असणार आहे. तिथे डेकोरेशनची काय तयारी आहे ते तुम्हाला मी दाखवतो. चला आता तिकडे जाऊया. आता आलोय गणेश गल्लीत बघा. उद्या पाद्यपूजन सोहळा आहे, ज्याची सर्वांच्या नजरा लागलीत, कारण मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळा सर्वात मोठा कार्यक्रम असतो मुंबईमधील. बघा डेकोरेशनची जोरदार तयारी चालू आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन होणार आहे. अर्धवट आता तुम्हाला दाखवतो मी. आणि माझा विचार आहे एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत आपण डेकोरेशनचा. पहिली अपडेट देतो तुम्हाला, त्यानंतर एक वेगळा आपण व्हिडिओ बनवू अपडेटसाठी. फक्त त्यात मुंबईचा राजाचीच अपडेट असेल. बघा केवढा मोठा सेटअप उभा केला तो. इथे चिखल वगैरे आहे. इथे पहिल्या स्क्रीन लावल्या, त्या स्क्रीन लावल्यानंतर तो वरती घेऊन जाणार, त्यासाठी खाली आहे बघा. कारण वरती पत्रा वगैरे टाकणार आहे. तिथे आधी तुम्ही चिखल बघू शकता. उद्या पाऊस खूप पडला तर अजून खूप जास्त चिखल होणार आहे. बघू शकता केवढा मोठा डेकोरेशन आहे बघा. स्टेज वगैरे आहे. जिथं पाद्यपूजन सोहळा आहे ते तुम्हाला दाखवतो बघा. पाद्यपूजन सोहळा विश्वविक्रमी मुंबईचा राजा बघा. इथे बघा जोरदार तयारी चालू आहे. साईडला बघा आपण काल आलेली त्यावेळी जे पॅनल वगैरे लावलेले ते सर्व पूर्ण झाकण्यात आले. आता वेगळीच तयारी आहे बघा. या साईडला ब्लास्ट लाईट वगैरे खूप आले. खूप मोठा बिग ब्लास्ट होणार आहे उद्या बघा. सुंदर असं डेकोरेशन तयार आहे. सर्वांनी उद्या तयारीत राहा, कारण खूप मोठा सरप्राईज सर्वांना मिळणार आहे. बघू शकता पाद्यपूजन सोहळ्याची जोरदार तयारी आहे. या साईडला डेकोरेशन बघू शकता. लाईटिंग वगैरे या साईडला किती आलेत बघा. खूप मोठा असा सेटअप आलाय लाईटचा. खूप जोरदार असा कार्यक्रम उद्या होणार आहे, कारण सर्वांच्याच नजरा मुंबईच्या राजावरती असतात. कारण दरवर्षी काही ना काही विश्वविक्रम हा मुंबईचा गणपती करत असतो बघा. या साईडला मेन डेकोरेशन आहे, केवढं मोठं आहे बघा. आणि या साईडला जो स्टेज आहे
त्याच्या समोर बघा काय बनते नाही, केवढा मोठा स्टेज आहे बघा, LED वगैरे सर्व लागलेत. माझा विचार रात्री थोडा टाइम थांबतो आणि तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवलं. हा व्हिडिओ टाकून पोस्ट केला, त्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल तो की फक्त मुंबईचा राजाचा जो डेकोरेशन आहे त्याचे अपडेट देणारा असेल, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. हे बघा पाठपूजन सोहळा ही आता सुरुवात आहे संध्याकाळची, तरी आपण थोडा टाइम वेट करणार आहोत. रात्री त्यावेळेला तुम्हाला डेकोरेशनची तयारी दाखवते. बघा आता लाईट लावले, त्यानंतर बघू शकता अजूनच सुंदर असं दिसायला लागले. उद्या वेगळाच असणार आहे बघा, ही हिंट तुम्हाला लागली असेल. तर हीच आहे गणेश गल्लीच्या राजाची अपडेट. उद्या असणारा पाद्यपूजन सोहळा खूप जोरात होणार, कारण तुम्ही डेकोरेशन वगैरे पाहताय. अजून खूप सारं काम बाकी आहे, त्यानंतर खूप मोठा धमाका होणार आहे उद्या. खूप सारे सिक्रेट उद्या रिव्हील होणार मूर्तीच्या बाबतीत वगैरे. आता आपण लालबागच्या राजाला जाऊया, तिकडे तुम्हाला अपडेट देतो लालबागच्या राजा डेकोरेशनची. हे बघा लालबागच्या राजाचा जो मेन गेट आहे तो तुम्हाला दाखवतो बघा. मागा आलो पण होतो त्यावेळी थोडाच काम बाकी होता. या साईडला बघा गड किल्ल्यासारखा बनलाय, तो थोडाच झाला होता. आता या साईडला बघा बिल्डिंगचं वगैरे काम चालू झालंय. खूप जोरदार अशी तयारी चालू आहे, कारण आपण सकाळी पण आलो होतो त्यावेळी ब्लॅक पॉईंट होता. आता त्या साईडला पण किल्ल्यासारखा बनवलेला आहे. तर यावर्षी कोणती थीम राहणार आहे हे सर्वांना पडलेला प्रश्न आहे, कारण मला तर वाटतं एखाद्या गड किल्ल्यासारखं असणार आहे. कारण जे ब्लॅक तुम्ही स्पॉट बघताय ते समोरून तुम्ही रिअलमध्ये बघितलात तर गड किल्ल्यासारखे दिसणार बघा. या साईडला काम चालू आहे, त्या साईडला त्या दिवशी फक्त एकच राहिलं. त्यानंतर वरती बघू शकता त्या दिवशी कलरचं काम चालू होतं आणि सकाळी पण नाही. आता बघा ऑलमोस्ट कलर झालाय. केवढा मोठा आहे बघा. इथे जी लाईन चालू होती दुकानांच्या साईडला तेच आहे जिथून मेन एंट्री असते, जिथून लालबागचा राजा लास्टला निघतो ते तुम्हाला दाखवते बघा. ग्रिलला कलर वगैरे लागलाय पूर्ण. आपण आलेलो काल आणि सकाळी त्यावेळी फक्त कलरचं थोडं काम बाकी होतं. आता ऑलमोस्ट कलर झाले. आता आपण जिथे लालबागचा राजा बसणार आहे ती तुम्हाला दाखवतो. चारी साईडनी पॅक केलंय, तिथे काय अपडेट आहे ते दाखवतो. आहे बघा त्या साईडला पूर्ण पॅक केलेलं आहे. इथे बघा ट्रॉली वगैरे लावण्यात आली आहे. एवढी हाईट आहे बघा. यावर्षी काहीतरी युनिकच थीम असणार आहे. मागच्या वर्षी तर भारी होती, यावर्षी अजून काहीतरी सरप्राईज असणार आहे, कारण सर्व साईडनी पॅक केलं आहे. त्या साईडने बघा लालबागच्या राजाची ट्रॉली आतमध्ये गेले, त्यानंतर पॅक केलं आणि वरती बघा गॅलरी वगैरे बनवण्यात आली आहे. हीच अपडेट आहे आजची. आता जिथे लाईनी असतात तिथे तुम्हाला दाखवणार. त्याच्या आधी बघा या अँगलने कसा दिसतोय डेकोरेशन, खूप हाईटचं असणार आहे डेकोरेशन. त्यानंतर लाईनी असतात तिथे तुम्हाला घेऊन जातोय बघा. इथे लाईनी असतात तिथे पण पूर्ण साफसफाई करण्यात आली. ही आजची डेव्हलपमेंट आहे बघा. आता आपण चिंतामणीला वगैरे जाणार नाही, कारण त्याचा मंडपची अजून तयारी काही झाली नाही एवढी. त्याचा आधी व्हिडिओ टाकलाय तो जाऊन नक्की बघा. आता आपण मुंबईचा राजाचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहोत. फायनल चाललोय. आता आपण दुसरा व्हिडिओ बनवणार जो की मुंबईचा राजाचा डेकोरेशनचा व्हिडिओ सेपरेट राहणार आहे. तर आज तुम्हाला अपडेट दिली लालबागच्या राजाचा डेकोरेशन पर्यंत आलंय. त्यानंतर तयारी चालू आहे मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याची. त्यानंतर परेल वर्कशॉप संकुल वर्कशॉपनी परेलचा राजा याच्यावर तुम्हाला अपडेट दिली. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता नवीन व्हिडिओ येणार आपल्या चॅनलवरती, तो राहणार आहे फक्त मुंबईचा राजाचा पाद्यपूजन सोहळ्याच्या आधीची तयारी. चला आता आपण तिकडे जाऊया. त्यावेळी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.